नमस्कार, श्रद्धा स्पेशलमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही कसे आहात? तर आज आपण जसं बाहेर आपण पकोडा खातो ना, ब्रेड पकोडा, तोच पकोडा घरी कसा बनायचा, एकदम झटपट कुरकुरीत कसा बनायचा आणि त्याची जी सिक्रेट जी स्टाईल असते ती काय असते ते मी आज तुम्हाला सगळं सांगणार. एकदम सिक्रेट पद्धत, जेणेकरून त्यांचे जे ब्रेड असतात ना ते कुरकुरीत होतात, ते कसे होतात ते मी आज तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी तर मी 1 कप बेसन घेतलं होतं आणि 1 कप बेसनामध्ये पाव चमचा मी हळद टाकली होती आणि हळद टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच चमच्याने थोडीशी मीठ, लाल तिखट टाकून घेतलं. लाल तिखट टाकून घेतल्यानंतर थोडा गरम मसाला, जिरे आणि थोडेसा मी धनेपूड इथं मी टाकून घेतलं होतं. ते टाकून घेतल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला चवीनुसार नमक हे ॲड करून घ्यायचे आणि थोडीशी याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करून घेते. ते टाकून झालं की आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे. थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपण सगळं सोबतच पाणी टाकलं तर ते एकदम पातळ होण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला हे थोडं टाकूनच छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा अंदाजसुद्धा कळेल आणि ते पातळसुद्धा होणार नाही. त्याच्यावर मी आता थोडं करून चांगलं पाणी टाकून घेते. आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, नाही ते बेसनचे जे गाठे आहेत ते तसेच शिल्लक राहतील. तर आम्ही याला छान प्रकारे पाणी वतून एकाच दिशेने फिरून घेते, म्हणजे जे गाठे आहेत ना ते सुद्धा निघून जातील आणि ते छान प्रकारे मिक्स होईल. तर आता आपल्याला काय करून घ्यायचं आहे, पाव चमचा बेकिंग पावडर टाकून घ्यायची. जे आपण गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये जे धाब्यामध्ये आपण खातो ना ब्रेड पकोडा, ते असेच करतात. ज्यावेळेस आपण हे मिक्स करून झालं ना त्याच्यानंतर लास्टला आपण त्याच्यामध्ये ते बेकिंग पावडर टाकून घेतात. त्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकून झाले की आतलं सारण बनवायचं आहे. आतलं सारणसुद्धा आपलं एकदम छान झालं पाहिजे, कारण की खरं तर चव आतल्या सारणमध्येच असते. तर ते आतलं सारण कसं बनायचं ते मी तुम्हाला सांगते. तर ते आतलं सारण तुम्ही नीट बघा आणि बनवा. तर काय करायचं, तर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं, जिरे टाकून घ्यायची. जिरे तडतडली की तर मी लसूण, अद्रक आणि मिरची कापून घेतली, खुटून घेतली होती, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. ती टाकून घेतली की कांदा टाकून छान प्रकारे परतून घ्यायचा. ते परतून झालं की याच्यामध्ये मी गरम मसाला आणि अजून थोडंसं मी याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेतले. तुम्ही तिखट जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मिरची नाही टाकली किंवा लाल तिखट नाही टाकलं तर हे चालेल. ते सगळं टाकून घेतलं. तुम्ही बटाटे घेतले होते, कुकरला 2-3 शिट्ट्या लावून दिल्या आणि ते झालं ना त्याचं साल चांगल्या प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे. ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून जे मसाले आहेत ना ते सगळ्या आपल्या सारणाला लागतील. तर आपण काय करतो, कसे मिक्स करून ठेवतो, आपल्याला कसे मिक्स नाही करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून एक मसाला आपल्या बर्त्याला छान लागेल. ते झालं की याच्यामध्ये आपल्याला खास काहीतरी ॲड करून घ्यायचे. याच्यामध्ये थोडासा टमॅटो केचप ॲड करून घ्यायचं आहे. तर काय होतं, टमॅटो केचप ॲड केल्यानं त्याच्यात चव जास्त वाढते, आंबूसपणा येतो. आणि हेच असतं जे आपण बाहेर जे ब्रेड पकोडा खातो ना त्याच्यामध्ये सुद्धा हे असंच टाकतात, जेणेकरून आपल्याला समजतसुद्धा नाही त्याच्यात काय टाकलेले. तर खरं ते टाकलेलं असतं ते टमॅटो केचप. ते झालं की ते ब्रेड घ्यायचं आहे. त्या ब्रेडवर आपल्याला हे जे सारण आहे ना ते काढून घेतलं, त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. ते सारण ॲड करून झालेलं कापून घ्यायचं आहे. बघू शकता जे आपले सारण आहे ना ते त्याला किती छान पॅक बसले, असं नाही की कुठून निघते, एकदम छान बसलेलं आहे. ते झालं की आपल्याला त्या इथं मी बेसनचं पीठ थोडंसं शिल्लक ठेवलं होतं, त्या बेसनच्या पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जे आपण बेसनचं पीठ मागाशी केलं होतं तेच बेसनच्या पिठामध्ये आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे तळून घ्यायचं आहे. गॅस हा स्लोवर ठेवायचा आणि आपल्याला जास्त नाही तळून घ्यायचं, थोडंच तळून घ्यायचं आहे. का तर ते मी तुम्हाला पुढं सांगते. आपल्याला जास्त तळून नाही, थोडंसं कच्चंच ठेवायचं. याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. तर तुम्ही न व्हिडिओ स्किप करता पूर्ण नक्कीच बघा. आणि जे मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे तुम्ही ट्रिक कधी फॉलो केली होती का किंवा ट्राय केली होती का ते मला सांगायला विसरू नका. तर आपल्याला मीडियम गॅसवर छान प्रकारे परतून घ्यायचं आहे. जास्त गॅस फास्टवर नाही ठेवायचं ना तर ते वरून करपण्याची शक्यता असते. मीडियम गॅसवर छान प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर मी मीडियम गॅसवर छान प्रकारे परतून घेणार आहे. तर इथं बघू शकता थोडंसं नॉर्मली तळून झालं की आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मी एका ताटामध्ये बाजूला काढून घेते. तर बघू शकता हे काढून घेतलं की दुसरंसुद्धा आपल्या त्या बेसनच्या पिठामध्ये डीप करून छान प्रकारे तळ्यात टाकून घ्यायचं.
तुम्ही तळ्यात टाकून घेते बघू शकता. आपले सगळं असंच तळून घ्यायचं छान प्रकारे. इथं मी सगळे तळून घेतले आणि हे गार झाले की पुन्हा आपल्याला अजून एकदा हे असेच तळून घ्यायचे. तर तुम्ही बोलता असं आपल्याला असं अजून एकदा का तळून घ्यायचे, तर हेच कारण असतं आपण ज्यावेळेस घरी बनवतो तर त्यावेळेस ते आपले पकोडे क्रिस्पी होत नाही. तर आपण डायरेक्ट तळतो म्हणून ते आपले क्रिस्पी होत नाही. पण जे बाहेरचे हलवाई स्टाईल किंवा ढाबा गाडा जे असतात ना ते बनवतात ते 2 वेळा तळून घेतात. त्याने काय होतं, जे दुसऱ्यांदा आपण तळतो ना त्या टायमिंगला जे आपले पकोडे असतात ते एकदम क्रिस्पी होतात. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही 1-2 वेळा तळून आणि एकदाच तळून ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला त्यातला फरकसुद्धा लगेच समजेल. तर असंसुद्धा मी दुसरंसुद्धा लगेच तळून घेणार आहे. तर दुसरंसुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे छान प्रकारे. तिथं बघू शकता कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपले हे ब्रेड पकोडे रेडी झालेत. जर तुम्ही घरी केले तर कोणाला विश्वाससुद्धा बसणार नाही की तुम्ही घरी केले. सगळे बोलतील की हे बाहेरूनच आणलेलं आहे. असे आपले ब्रेड पकोडे झाले आहेत एकदम क्रिस्पी कुरकुरीत, कमी वेळामध्ये न ते धरणारे असे झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा नक्कीच बनवा. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला का मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.